संजय वास्करच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका. पाहुण्यांच्या स्वागताला आलेला हा षटकार. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचं होतं. गॅप शोधली, कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत असा दुसऱ्या बॉलवरती येतोय चौकार. थँक्यू. क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय उमेश गवळी साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय प्रवीणजी फडतरे साहेब, PSI अभयसिंग शिंदे साहेब, PSI प्रतापजी देसाई साहेब, PSI माधवजी इंगळे साहेब आणि त्याचबरोबरीनं अनिल पाटील साहेब, रुपेश पाटील साहेब आणि अजित पाटील साहेब, गुन्हे शाखेचे सर्व आमचे कर्मचारी वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत. या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही दापोली ग्रामस्थांच्या वतीनं स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती ट्रॉफी, सरपंच ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. बॉटम हँडचा सुरेख वापर, मनगटाचा फार चांगला वापर केला. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला आणि तिसऱ्या बॉलवरती प्रयास कोळी घेतोय सिंगल. किती मॅच्युअर्ड आहे, किती परिपक्व आहे हे या सिंगलच्या मदतीने दाखवतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. संजय वास्कर एक अनुभवी गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय आणि पहिल्या 3 बॉलवरती महागडा म्हणून पाहायला मिळतोय. रिव्हर्स खेळलेत, चांगला फटका, फसलाय, विनाशिकाली विपरीत बुद्धी आणि पहिल्याच बॉलवरती समीर नाईक होतोय झेलबाद. समाधान कातकरीनं दर्जेदार झेल टिपलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंग करत होता, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत गेला आणि दर्जेदार कॅच त्यानं आपल्या हातामध्ये कॅरी केली. महत्वाचा बॅटर समीर नाईक एक मॅच्युअर्ड खेळाडू आहे, एक मोठा खेळाडू आहे, तो 0 या धावसंख्येवरती बाद झाला. नवीन फलंदाज सुजल घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 11 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. न्यू यंगस्टर वहाळ टॉस हरल्यानंतर बॅटिंग करण्याची वेळ आली आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये मन मेद 11 कुंडे वहाळ अशी जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. आज आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघानं सगळ्यांना इम्प्रेस केलं. 2 लगातार मॅचेस जिंकून सुपर 6 साठी ते क्वालिफाय झालेत आणि 11 वाजता त्यांना या ठिकाणी रिपोर्ट करायचंय. संजय वास्कर लेफ्ट हँडेड बॅटरसाठी ओव्हर द विकेटनं आता आलेत, समोरच्या अँगलनं आलेत आणि सुजल आहे, सुजल घरत एक यंग खेळाडू आहे. अलीकडच्या काळामध्ये चांगला खेळ बऱ्याच वेळेला सुजलचा आपण पाहिलाय. दिशा हरवल्यात. राईट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड बॅटर असं कॉम्बिनेशन आहे. थोडीशी दिशा गमावली आहे आणि वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राची 1 रन 12 धावांवरती घेऊन जाते फलंदाजी करणाऱ्या वहाळ टीमला. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. 3 रात्रींची डे नाईट स्वरूपामध्ये या स्पर्धेचं स्वरूप आहे आणि यात चांगलं क्रिकेट, चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात. यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर, अगदी पायाचा शूजचा वेध घेणारा यॉर्क आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅट्समनकडे पण उत्तर नव्हतं खोदून काढण्याखेरीज. सिंगल या बॉलवरती आली. एकूण धावसंख्या झाली आहे ती 13. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. 5 ओव्हरची ही मॅच आहे. 2 खेळाडू बाहेर आहेत, 1 खेळाडू लॉंग ऑफला आहे. समाधान कातकरी, 1 खेळाडू लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये आहे आणि बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलंय आणि व्ही शेपमध्ये बॅटरसाठी 2 खेळाडू बाहेर लावले. थोडंसं अनऑर्थोडॉक्स पद्धतीची फिल्डिंग. या वेळेला प्रॉपर स्वीपचा फटका आपल्या मनगडामधली ताकद दाखवतोय प्रयास कोळी आणि प्रयासच्या बाडमधून येतोय हा दुसरा चौकार.
काय दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला, अगदी टाळ्या देखील पाहायला मिळाल्या या चौकारानंतर. फ्रंटफुटला येत प्रॉपर फॉलिंग आणि बेंट होत स्वीप मारला. स्वीपचा हा फटका 4 धावा देऊन गेला प्रयास कोळीला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. यंगस्टर वहाळ संघाच्या धावफलकावरती 17 धावा लागल्या गेल्यात. एक बॅटर जरी आउट झाला असला तरी चांगली पोझिशन आहे ती फलंदाजी करणाऱ्या वहाळ संघाची. मोठ्या संख्येनं प्रेक्षक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. स्क्रीनवरती आपण खेळाडू कक्ष पाहतोय. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आणि चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती ट्रॉफी, सरपंच ट्रॉफी दापोली 2025 स्पर्धेचं हे दुसरं पर्व आणि पहिल्याच रात्रीमध्ये चांगला खेळ पाहायला मिळतोय. अंकित कातकरी एक चांगला खेळाडू आहे. अंकितला सातत्यानं बऱ्याचशा मैदानावरती चांगला खेळ करताना आपण पाहिलंय आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. संकल्प ग्रुपचा लोगो आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. फार मोठं योगदान संकल्प ग्रुपचं देखील या स्पर्धेसाठी राहिलंय. 3 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, बाकी सगळे आतमध्ये आहेत. यावेळेला शफल लावून टॉस केलाय बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाहीये. मोठी विकेट जातीये सुजल घरतची आणि हा दुसरा धक्का बसतोय तो वहाळ संघाला. ऑडिओ अंकित पाटील आणि संपूर्ण त्यांची टीम आदईचं आपलं हे साऊंड सिस्टम या स्पर्धेमध्ये फार चांगली एंटरटेन आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांना ते करतायत. आणि याचबरोबर या ठिकाणी PI अभंग साहेब, आदरणीय मानकर साहेब, सावंत साहेब, मोकल साहेब, माधव शेवाळे साहेब, धोत्रे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. एक शो मॅच, एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पनवेल पोलीस स्टेशनचे, शहर पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी आणि त्याचबरोबरीनं क्राईम ब्रांच डिपार्टमेंटची संपूर्ण टीम, या 2 टीममध्ये आपल्याला एक शो मॅच, प्रदर्शनीय सामना खरं तर पाहायला मिळणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रणाय हे ब्रीदवाक्य असलेले आपले पोलीस मित्र सदैव आपल्या रक्षणासाठी, आपल्या सेवेसाठी आपल्या बऱ्याचशा आनंदाचा त्याग करतात आणि त्यांच्या सन्मानार्थ एक चांगला निर्णय आमचे एक युवा सरपंच समाधानजी घोपरकर यांच्याकडून घेण्यात आला आणि या सगळ्या पोलीस दलाला सन्मान करण्यासाठी एक शो मॅचचं आयोजन या स्पर्धेमध्ये करण्यात आलंय. अंकित कातकरी चांगला गोलंदाज आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवतोय आणि तदनंतर सिंगल देतोय. प्रयास कोळी या बॅटरवरती सगळ्यांची नजर आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र फसवलंय. मोठी विकेट, गोल्डन विकेट ऑफ द मॅच अँड दिस टाइम प्रयास कोळी हॅज टू डिपार्ट. परंतु मागच्या बाजूला काय दर्जेदार झेल टिपला अमित भास्करनं. हा कॅच नाही तर कदाचित ही मॅच पकडली असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये, कारण मोठ्या बॅटरचा झेल त्यानं टिपलाय आणि प्रयास जो एक डिस्ट्रक्टिव्ह होता, घातक होता, त्याला मात्र परत पाठवण्यामध्ये यश मिळालंय. अंकितचं कौतुक केलं पाहिजे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आला,
3 चेंडू त्यांना आतापर्यंत डिलिव्हर्ड केलेत आणि 2 मोठ्या फलंदाजांना माघारी परतवलंय. वहाळ टीमच्या धावफलकावरती 18 धावा आहेत आणि 3 बॅटर आतापर्यंत परतलेत. घनश्याम, धीरज पाटील हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. घनश्याम पाटील, धीरज पाटील 4थ्या क्रमांकाचा फलंदाज, 5व्या क्रमांकाचा फलंदाज, मधल्या फळीतील हे 2 बॅटर आहेत आणि यांना मात्र एक चांगली इनिंग बिल्ड करावी लागणार आहे वहाळ टीमसाठी. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि या वेळेला रिव्हर्सचा फटका सक्सेसफुल. डीप थर्डमॅनच्या डोक्यावरून येतोय गगनभेदी षटकार. प्रयत्नामध्ये एक बॅटर आउट झालाय, परंतु हा बॅटर आल्या आल्या रिव्हर्स मारतोय. काय कॉन्फिडन्स असेल, काय आत्मविश्वास असेल आणि किती स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती विश्वास आहे हे दाखवतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला कमबॅक. गोलंदाजांना ओळखलंय की बॅट्समन पाठीमागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट फटके खेचतायत, कारण बरीच मोठी गॅप आहे. इनफिल्डच्या वरून बॉल निघाल्यानंतर मोठे फटके येत आहेत आणि हे ओळखून अंकितनं एक खोलवर टप्प्याचा यॉर्कर या ठिकाणी डिलिव्हर केला. 25 धावा धावफलकावरती लागलेत. 3 बॅट्समन आतापर्यंत आउट झालेत आणि धीरज पाटील स्ट्रायकिंग एंडवरती आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. प्रत्येक बॅट्समन नुसार एक वेगळी फील्ड पोझिशन सेट केली जाते. चांगला स्ट्रोक पाठीमागच्या बाजूला, शॉट थर्डमॅनला, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 26 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. पर ओव्हर 13च्या ॲव्हरेजनं एक चांगलं आयोजन. या आयोजनामध्ये फार चांगली भूमिका संपूर्ण टीमची राहिलेली आहे. सुमित पाटील असेल, अमोल जितेकर आहे, प्रशांत जितेकर आहे, निश्चल आहेत, निलेश पाटील आहेत, समीर आहेत, सुदर्शन आहेत, साजन आहेत, अमन आहेत, प्रशांत कांबळी आहेत, प्रणय आहेत, अनुज आहे, चिन्मय आहे, सचिन मात्रे आहेत, अजिंक्य पाटील आहे, श्रेयस जितेकर आहेत, आदित्य जितेकर आहेत, प्रसन्न म्हणजे ओम प्रकाश आहे, प्रतीक जितेकर आहेत, अमित डाऊर आहेत. बरेच जणांची नावं आहेत. भली मोठी लिस्ट आहे आणि आमच्या सरपंच साहेबांच्या पाठीमागे खरं तर हे सगळे काम करतायत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे काम करतायत आणि त्याचमुळे ही स्पर्धा समाधानजी घोपरकर या दापोली ग्रामपंचायतीचे एक युवा तडफदार डॅशिंग सरपंच यांच्या नावाची ही स्पर्धा. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती ट्रॉफी, सरपंच ट्रॉफी दापोली 2025 या स्पर्धेचं दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तिसरा गोलंदाज आहे प्रकाश वास्कर. फिरकी गोलंदाजीला आलेत. पहिलाच बॉल गोल्डन स्पॉट वरून बाहेर निघतोय. कमी गतीने टाकलेला लूज बॉल. बॅट्समनला रीड करणं थोडंसं डिफिकल्ट झालं आणि निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. घनश्याम पाटील आहे, धीरज पाटील हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 26 धावा वहाळ संघाच्या धावफलकावरती आहेत. वहाळ, कुंडे वहाळ अगदी एकाच परिसरातील हे 2 गावं आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच वेळेला हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळलेले आहेत. प्रत्येक खेळाडूचा चांगला अभ्यास त्यांना आहे. प्रत्येक खेळाडूचा स्ट्रॉंग झोन, प्रत्येक खेळाडूचा वीक झोन, एकमेकांचे कच्चे दुवे, एकमेकांचे पक्के दुवे चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत आणि त्याच्यामुळे एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कधी गोलंदाजांचं वर्चस्व, कधी फलंदाजांचं वर्चस्व या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 2 पंच जीवन गावंड सर, विशाल पाटील सर, दोनही एक नामवंत पंच, क्वालिफाईड अंपायर या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबरीनं तिसरे पंच म्हणून आता जबाबदारी पार पाडतील ते नंदू पाटील सर, पेण कळवा परिसरातून आलेले आमचे तिसरे पंच. सर डिसिजन आपला सर डिसिजन कळवा. तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आली आहे. गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळेला हे एकत्र खेळलेले आहेत, म्हणजे थोडासा दबाव आता गोलंदाजावरती असेल. एक सिनियर बॉलर आहेत प्रकाश वास्कर, फिरकी गोलंदाज आहे. एकाच टप्प्यावरती एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचं कौशल्य त्यांच्या बोटामध्ये आहे.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल विशाल पाटील सर आपल्या फ्लाइंग अदेनं दाखवत असताना एक्स्ट्राची एक रन आली आहे. टोटल स्कोर झालाय 27. कुंडे वहाळ मोठी टीम आहे. न्यू यंगस्टर वहाळ टीम हा देखील तितक्याच ताकदीचा उल्वेन रोड परिसरातील संघ. फटका हवेत, शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, झेल त्या ठिकाणी घेतोय विशाल आणि हा चौथा बॅट्समन परतीच्या प्रवासाला. कमान डीजे. आणि बॅटर आउट झालेला आहे. प्रफुल्ल घरत मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4 बाद 27 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. न्यू यंगस्टर वहाळ टीम मैदानाच्या आतमध्ये आज सानिका ट्रान्सपोर्ट या नावानं मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि त्यांच्या विरोधामध्ये मनमेद 11 कुंडे वहाळ. एक जबरदस्त सामना, एक मोठी फाईट. 2 ताकदवान संघ, 2 तुल्यबळ असे टीम, 2 एकापेक्षा सरस टीम एकमेकांच्या विरोधामध्ये. प्रकाश वास्कर टप्पा पडल्यानंतर बाहेर अँगल होणारा बॉल, हे प्रकाशच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. बराच चांगला अनुभव आहे, बरीच वर्ष क्रिकेट खेळलेत प्रकाश आणि तो अनुभव वापरत असताना. चांगला बॉल, अँगल होणारे हे बॉल. लेफ्ट हँडेड बॉलर असं म्हणतात की एक नॅचरल स्विंग असतो, टप्पा पडल्यानंतर नॅचरली बॉल बाहेर निघतो आणि प्रकाश त्यामध्ये बोट देखील फिरवतायत. बोटांची जादू पाहायला मिळते. फिरकी गोलंदाज आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ते बीट करतायत. $27 रन. बॅकफुट वरून कट केलाय, स्मार्टली प्लेस केलाय, डोक्याचा वापर केलाय, डीप मध्ये चेंडू जातोय. व्हॉट अ कमिटमेंट, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. गोविंद कातकरी, गोविंद संघासाठी धावा वाचवण्याचं काम करतोय. 2 धावा मिळतायत बॅटर प्रफुल्ल घरतला. 2 धावांनी प्रफुल्ल स्वतःचं खातं खोलतोय आणि एकूण धावसंख्या होतीये 29. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या आणि नंतर मात्र धावांना रोख लावला जातोय. चांगला फटका, समोर व्ही शेप मध्ये खेळलेत. हॉरिझॉन्टल बॅट शॉट, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तू मिसकम्युनिकेशन आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. दैव बलवत्तर, नशिबाची साथ लाभतीये जी बॅट्समन प्रफुल्ल घरतला. ज्या ठिकाणी 1 धाव होती, प्रफुल्लला बाद व्हावं लागलं असतं त्या ठिकाणी. आणि रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकतोय की सरळ आलेला बॉल हातामध्ये कॅरी करू शकला नाहीये. बॉल निसटला आणि थोडासा फंबल देखील झाला. पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॅट्समन आतापर्यंत आउट झालेत. प्रदर्शनीय सामना, एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पनवेल शहर पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी वर्ग आणि त्यांच्या विरोधामध्ये क्राइम ब्रांच डिपार्टमेंटचे सर्व कर्मचारी आज एकमेकांच्या सोबत खेळणार आहेत. आज सगळे आमचे पोलीस मित्र या मैदानावरती प्रदर्शनीय सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही संकल्पना या स्पर्धेचे प्रणेते समाधानजी खोपरकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 31 रन स्कोरबोर्ड वरती. सगळे या स्पर्धेचे स्पॉन्सर यांचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात.
ज्यांचं ज्यांचं या स्पर्धेला सहकार्य लाभलंय, महावीर बिल्डकॉन, संकल्प ग्रुप, त्याचबरोबरीनं प्रशाली प्रकाश पाटील यांचा देखील फ्लेक्स, प्रकाश शेठ जितेकर यांचा देखील बॅनर, अनुज एंटरप्राइजेस, मोतीराम शेठ जितेकर, सगळ्यांचे हे बॅनर, संघर्ष शेठ जितेकर यांचे सगळ्यांचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. सगळ्यांचं फार मोठं सहकार्य आणि सन्माननीय प्रीतमदादा म्हात्रे ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. तर मॅचच्या दिशेने वळूया. समाधान कातकरी एक मोठा खेळाडू रायगड ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरचा गोलंदाजीसाठी येतोय. चांगला बॉल, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. आणि 5वा फलंदाज घनश्याम होतोय बाद. HP ऑडिओ, HP साऊंड यांचा अतिशय चांगलं संगीत, मराठीमध्ये अतिशय गाजलेलं संजीव राठोड यानं गायलेलं गुलाबी साडी हे सॉन्ग त्यांना ऐकवलं. परंतु या ठिकाणी गुलाबी थंडी आता जाणवायला सुरुवात झाली आहे. हवेमध्ये गारवा आता वाढत चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये आता गोलंदाजांचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळणार. जसजसा हवेमध्ये गारवा निर्माण होणार तसतसं मात्र लो स्कोरिंगच्या मॅचेस जास्त पाहायला मिळत असतात. समाधान कातकरी पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवतोय. 31 धावा, 5 बॅट्समन आउट झालेत आणि अजूनही 11 चेंडू शिल्लक आहेत. या 11 चेंडूंमध्ये चांगला खेळ करावा लागेल. लगातार दुसरा धक्का लागतोय तो वहाळ संघाला. समाधान 2 बॉलवरती 2 विकेट मिळवतोय. थँक्यू. स्वप्नील बांदोडकर यांचा आवाज, मधुर आवाज, ज्या गाण्यानं स्वप्नील बांदोडकरला एक मोठी ओळख निर्माण करून दिलं, ते गीत बऱ्याच दिवसानंतर आमच्या डीजेनं ऐकवलं. संतोष कातकरी त्या ठिकाणी होता. दर्जेदार झेल त्यानं टिपला. विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती असेल आता गोलंदाज. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत या मैदानावरती. या 10 बॉलमध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली, 1-2 मोठे फटके आले तर निश्चित रूपानं वहाळ टीम एक फायटिंग टोटल सेट करू शकते. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या आणि तदनंतर मात्र विकेटची पडझड फलंदाजीला खिंडार पाडण्याचं काम केलं ते गोलंदाजी करणाऱ्या कुंडेबाळ संघाच्या कर्णधार गोलंदाजांनी. विकेट हॅट्रिक नोंदवली जाणार का या स्पर्धेमध्ये? आणि पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आणि हा मान मिळतोय समाधान कातकरीला. कमान डीजे. काय दर्जेदार गोलंदाजी करतोय, पूर्णपणे डॉमिनेट करतोय, बॅटरला कुरघोडी करतोय, वर्चस्व गाजवतोय. स्क्रीनवरती पाहतोय समाधान कातकरी एक मोठा खेळाडू आहे आणि भुवनेश्वर कुमार स्टाईलनं त्याची बॉलिंग ॲक्शन जर पाहिली तर भुवीची आठवण करून देतोय. भारतीय संघातील एक चांगला गोलंदाज आणि 3 विकेट त्यानं लगातार 3 चेंडूंवरती घेतले. तर रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो त्याचा तो रनअप आणि समोर हात काढत भुवी स्टाईलनं बॉलला रिलीज केलं आणि उजवी यष्टी उद्ध्वस्त केली. बॅटरची मोठी विकेट त्याला मिळाली. एक मोठं स्वप्न असतं गोलंदाजाचं. विकेट हॅट्रिक घेणं हे एखाद्या 50 पेक्षा कमी नाही आहे एखाद्या गोलंदाजासाठी. आणि ती करिश्मा, ती करामत, ती मॅजिक करून दाखवली आहे. एक मॅजिकल स्पेल ठरलाय या मॅच मधला समाधान कातकरीचा. चेंडू हवेत, 4 चेंडूंवरती 4 विकेट घेतोय समाधान कातकरी. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. आणि 8वा फलंदाज होतोय झेलबाद.
थँक्यू. भेदक मारा, तिखट मारा, अफलातून मारा गोलंदाजीतून पाहायला मिळतोय. समाधान कातकरी नावाचं वादळ गोलंदाजीतून पाहायला मिळालं आणि काय उद्ध्वस्त केले प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला. 4 चेंडूंवरती 4 विकेट, एक नवा विक्रम. आणि या वेळेला चांगला फटका, जबरदस्त फटका कव्हर्सला. फिल्डिंग देखील अप्रतिम. अंकित त्या ठिकाणी होता, गोविंद त्या ठिकाणी होता. गोविंद, काय दर्जेदार फिल्डिंग राहिली गोविंदची. आणि एक धाव येते. 32 धावा धावफलकावरती. कुंडेवाळ संघ फिल्डिंग आणि बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये आज त्यांचं प्रामाणिक कामगिरी राहिली आहे. 100% प्रामाणिक प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना तितकंच चांगलं यश देखील आलंय. चांगला चेंडू पायावरती सरळ बॅट अँड पॅडच्या मध्ये होता, ड्राईव्ह केलं, एकच धाव मिळते. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 33 धावा धावफलकावरती आहेत. 8 विकेट आतापर्यंत गमावल्यात. निकिताताई घोपरकर यांचा फ्लेक्स आपण पाहतोय. आकाश शेठ पाटील, श्री वेत वॉटर सप्लाय दापोली, सुनील शेठ यांचा देखील बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. छाया रिसॉर्ट, सगळ्यांचा खरं तर ज्यांचे चाहते आहेत ते बॉस यांचा बॅनर आपल्याला पाहायला मिळाला. ही सगळी आपली आयोजन कमिटी, सरपंच साहेब यांचा सगळा मित्रपरिवार, ज्ञानेश्वरजी जितेकर, रवी शेठ पाटील, निलेश शेठ गायकवाड, हे सगळे आमचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. दत्ता शेठ मुंगाजी, या सगळ्यांचं आपण मनपूर्वक धन्यवाद दिलं पाहिजे. फार मोठं सहकार्य या सगळ्यांचं या स्पर्धेसाठी राहिलंय. 4 ओव्हरमध्ये 33. प्रकाश वास्कर स्वतःचं दुसरं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन आलेत. चांगला बॉल, समोर पडतोय बॉल आणि त्यानंतर वळण घेतोय. फ्लड लाईट मध्ये खेळण्याची मजा काही वेगळीच असते, परंतु खेळत असताना सराव असणं देखील गरजेचं आहे. चेंडू हवेमध्ये, झेल होण्याची शक्यता आणि 9वा फलंदाज होतोय झेलबाद. थँक्यू. रतन टिपलाय त्या ठिकाणी तो कॅच. 9वा बॅट्समन आउट झालाय. प्रकाशला मिळाल्यात 2 विकेट वैयक्तिक कोट्यामध्ये. शेवटची जोडी टेल एंडर मैदानाच्या आतमध्ये आता आहे, जयेश आणि साहिल. बॅट खरं तर खाली ब्रश झाल्यानंतर ना एक वेगळा साऊंड निर्माण होतो आणि बऱ्याच वेळेला असं अंपायरकडे अपील देखील केलं जातं, परंतु डिफ्लेक्शन नसल्या कारणास्तव बऱ्याच वेळेला हे अपील मात्र फेटाळलं जातं. योग्य असा निर्णय. 2 चेंडू लगातार डॉट आलेले आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे. 34 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा, एक बॅट्समन आउट आणि तदनंतर काय कमबॅक केलंय, काय या मॅच मध्ये परत आलेत, काय कॉन्फिडन्स पाहायला मिळाला कुंडेवाहल टीमचा. जबरदस्त कामगिरी. बॉलिंग आणि फिल्डिंग या 2 डिपार्टमेंटमध्ये त्यांची कमिटमेंट, त्यांचा दृढ निश्चय पाहायला मिळाला आणि त्या कसोटीवरती ते पूर्णपणे जिंकलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मधले, ओव्हर मधले. चांगला बॉल, समोर बॉलला पिच करतायत आणि हातभर वळण घेतोय, फुटभर चेंडू वळतोय. ही खासियत आहे प्रकाश वास्कर यांची. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. शफल होऊन खेळलाय, चांगला फटका. या अगोदर खरं तर असे फटके यायला पाहिजे होते. दर आहे, दुरुस्त आहे आणि या चौकारानं एकूण धावसंख्या होतीये 38. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात.
ठिकाणी होते फटाक्यांची आतिषबाजी क्रॅकर्स पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आमच्या पाहुण्यांचं आगमन झालंय कौस्तुभजी जुईकर साहेब किरणजी वागरे मनीषजी कटेकर माजी उपसरपंच दापोलीचे संदीपजी गोसावी दापोलीचे उपसरपंच आदरणीय विलासजी दमडे आणि भंगारपाड्याचे चंद्रकांतजी दमडे या सगळ्या पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। पनवेल पोलीस स्टेशनचे पनवेल शहर पोलीस स्टेशन टीमचे कॅप्टन आणि क्राइम ब्रांच टीमचे कॅप्टन दोघांना विनंती आहे की त्यांनी टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यावं। दोन्ही कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करतोय की टॉस करण्यासाठी आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनने यावं। क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय उमेशजी गवळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। उमेशजी गवळी साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल। मी सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय उमेशजी गवळी साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्राइम ब्रांच यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। या स्पर्धेचे शिल्पकार समाधानजी गोपरकर सरपंच दापोली यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्राइम ब्रांचचे आदरणीय उमेशजी गवळी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणजी फडतरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रवीणजी फडतरे साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं आपला सन्मान स्वीकारण्यासाठी। पनवेल शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अभंग साहेब प्रवीणजी फडतरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान अभंग साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय। पीएसआय अभय सिंग शिंदे साहेबांना विनंती करतोय अभय सिंग शिंदे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं आपला सन्मान स्वीकारण्यासाठी। पीएसआय आदरणीय अभय सिंग शिंदे साहेबांचा सन्मान आणि फॉर्च्यून इव्हेंट या यूट्यूब चॅनल वरती हे सगळे क्षणचित्र तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता। पीएसआय प्रताप देसाई साहेबांना देखील विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं। पीएसआय प्रताप देसाई साहेब आपण देखील व्यासपीठावरती यावं, त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीणजी फडतरे साहेबांना विनंती करतोय त्यांचं स्वागत। पीएसआय माधव इंगळे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं। माधव इंगळे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं। पीएसआय माधव इंगळे साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। खरं तर व्यस्त शेड्यूल मधून आपल्या बिझी शेड्यूल मधून हे सगळे टाइम काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेत। सरपंच साहेबांवरती असलेलं त्यांचं मैत्रीचं नातं आणि त्या प्रेमापोटी त्या नात्यापोटी ते या स्पर्धेमध्ये दाखल झालेत। अनिलजी पाटील साहेब आपलं देखील स्वागत आहे, आपण यावं व्यासपीठावरती। अनिलजी पाटील साहेब यांना देखील विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं। रुपेशजी पाटील साहेब अनिलजी पाटील साहेब यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं। सर्वांचं स्वागत। मॅचच्या दिशेने वळूयात।
पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. त्या ठिकाणी साहिल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चांगली फील्ड करतोय आणि एक धाव या चेंडूवरती येते. 2 धावा येत आहेत. रुपेशजी पाटील साहेब, PSI मानकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. PSI मानकर साहेब यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. रमेश शिंदे साहेबांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. रमेश शिंदे साहेबांचा सन्मान दापोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलासजी दमडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे. विलासजी दमडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. दापोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विलासजी दमडे साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. दापोलीचे माजी उपसरपंच संदीपजी गोसावी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल. आमच्या सगळ्या पोलीस दलातील या मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. प्रशांत विलासजी दमडे साहेब दापोलीचे उपसरपंच यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. विलासजी दमडे साहेब दापोलीचे उपसरपंच यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. माजी उपसरपंच संदीपजी गोसावी साहेब, आपणाला विनंती आहे की आपण यावं. आपला देखील या ठिकाणी सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. काटकर साहेबांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती यावं. काटकर साहेब, त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करणार आहोत. फोटो सेशन करून घ्या. फोटो सेशन दरम्यान कौस्तुभजी जुईकर यांना विनंती करतोय की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. कौस्तुभजी जुईकर यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. कौस्तुभजी जुईकर, किरणजी वागरे आणि मनीषजी कटेकर या सर्व मित्रपरिवाराला विनंती करतो की त्यांनी यावं. कौस्तुभजी जुईकर, किरणजी वागरे आणि मनीषजी कटेकर या सगळ्या मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. काटकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. काटकर साहेब या आमचे पोलीस दलातील काटकर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये क्राईम ब्रांच अशी लढत पाहायला मिळेल. बाबूशाह सर त्या ठिकाणी वेट करतायत, पण पाहुणे इतके आहेत की सन्मान कौस्तुभजी जुईकर, किरणजी वागरे आणि मनीषजी कटेकर या तीनही मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. कौस्तुभजी जुईकर, किरणजी वागरे आणि मनीषजी कटेकर या तिन्ही पाहुण्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान केला जातोय. सात धावा झालेल्या आहेत. टार्गेट थोडंसं 39 धावसंख्येचं आहे, परंतु फाईट चांगली दिली आहे. मोठे फटके मारू देत नाहीये, चांगली फाईट दिली जाते. कौस्तुभजी जुईकर, किरणजी वागरे आणि मनीषजी कटेकर हे सगळा मित्रपरिवार या व्यासपीठावरती पाहायला मिळतोय, सन्मानित केलं जात आहे. आणि चंद्रकांतजी दमडे, भंगारपाडाचे आमचे पाहुणे चंद्रकांतजी दमडे, आपल्याला देखील विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. चंद्रकांतजी दमडे त्यांचा देखील सन्मान केला जाईल. आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील बाबूशाह सर. धन्यवाद. हेलो, तो चलिए चलेंगे. बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर खास करके बहुत सारे देखिए मान्यवर अतिथि थे, मेहमान देखिए बात करेंगे जिनका सम्मान करना बहुत ज़रूरी रहता है.
जो परंपरा रीति रिवाज बात करेंगे यहाँ से, उस रीति रिवाज की बात कर लिया जाए तो यहाँ पर 24 के देखिए 32 की अभी भी जरूरत है यहाँ से। मैच देखिए भलाई 39 का टारगेट से, लेकिन छोटा सा टारगेट को बचाना, जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। और अच्छी तरह से देखिए टीम जानते हैं, खास करके न्यू यंगस्टर देखिए बात करेंगे वर्ल्ड टीम में। आज सानी का ट्रांसपोर्ट देखिए बात करेंगे इस नाम से, ये टीम मैदान पर उतरे। अगला मैच देखिए 100 मुकाबला रहेगा, इंतजार में रहिए। लेकिन उससे पहले देखते हैं यहाँ से घनश्याम देखिए बात करेंगे, जिनका विकेट गिरने के साथ साथ मैच ने भी घुमा था। लेकिन अब देखते हैं गेंदबाजी में घनश्याम क्या इस मैच में घुमाव प्राप्त करेंगे यहाँ से। और रिवर्स देखिए स्विच हिट खेलना चाहते थे यहाँ पर, 39 का टारगेट है। टारगेट इतना बड़ा नहीं है, लेकिन कहते ना छोटा सा टारगेट को बचाना, जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। तो इस हिसाब से देखिए पहला ओवर में 2 सफलता मिल चुका है। और घनश्याम देखते हैं यहाँ से समाधान कट करी, ओ स्विंग के साथ पेट हुए यहाँ से। क्या बढ़िया गेंदबाजी यहाँ से। जतिन गुंदली कहा जाता है ना कि सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो और समाधान कट करी कहा जाए तो निश्चित रूप से ये छोटे मोटे मामले नहीं है। खिलाड़ी भाई लगातार रिवर्स खेलने जा रहे हैं। मुझे ये समझ में नहीं आ रहा है क्या यहाँ पर घनश्याम का स्विंग के साथ खेलना चाहते हैं। देखिए आपके जो स्ट्रेंथ ताकत है, जो आपकी पहचान है, लोग जिस चीज़ों से आपको जानते हैं तो फिर उसका इस्तेमाल करें। बाद में अगर वो ना बने तो फिर रिवर्स पर विश्वास करें। 5 रन पर समाधान कटकरी बल्लेबाजी कर रहे हैं, 7 पर 2 विकेट और दूसरा ओवर चलता हुआ। और ये चले यही बात कर रहे थे, जो आपकी स्ट्रेंथ ताकत है यहाँ से अब उस पर ज्यादा फोकस कीजिए। पिछला देखिए 2 रिवर्स खेलने गए, बंदा फिर रास्ते में आ गए, 4 रन। तो चलिए जैसे ओवर कंप्लीट होगा यहाँ पर टॉस के लिए गुजारिश करना चाहिए। यहाँ पर टॉस के लिए देखिए दोनों टीम तैयार हैं। महाराष्ट्र पनवेल क्राइम ब्रांच देखिए, और उनके साथ साथ बात करेंगे महाराष्ट्र पुलिस है, जिनके बीच में देखिए बात करेंगे यहाँ पर क्या कड़ा मुकाबला रहेगा। 100 मैच है नहीं, बिल्कुल देखिए देश के लिए हमेशा सेवा करते रहते हैं, लेकिन जो वक्त समय यहाँ पर थोड़ा मिला है और यहाँ पर उनका एक बड़ा फाइट मुकाबला देखने को मिलेगा। एग्जीबिशन मैच जो कहते हैं, खास करके यहाँ पर 11 पर देखिए 2 विकेट गंवाए, अभी तक 19 गेंद देखिए 28 की जरूरत है। और खास करके देखिए सानी का ट्रांसपोर्ट न्यू यंगस्टर वर्ल्ड टीम कहा जाए तो चले जाने जाते हैं हवा में, खेल यहाँ से बड़ा हिट खेलना चाहते थे, एलिवेशन नहीं दे पाए यहाँ से। तीसरा विकेट देखिए यहाँ से बात करेंगे समाधान काटकरी का गिरता हुआ। अब देखते हैं ये टारगेट कितना आसान बनेगा, कितना कठिन बनेगा। और पहले हमने बता दिया भाई, छोटा सा टारगेट को बचाना, जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। और गेंदबाज फील्डिंग देखिए वही काम कर रहे हैं। डीजे अभी भी 28 की जरूरत है। थोड़ा सा देखिए शॉर्ट टीम मीटिंग यहाँ से चलता हुआ। यहाँ पर मैच घनश्याम जानते हैं, प्रफुल्ल लीजिए, घनश्याम लीजिए, प्रयास कोहली लीजिए, चर्चा गुप्ते को चलता हुआ कि मैच में हम पकड़ बना लिए। यहाँ से प्रतीक लीजिए, शायद प्रतीक आज नहीं है टीम में, वो कमी पड़ा थोड़ा सा उनकी बल्लेबाजी। बाहुबली थे टीम के, खींचकर मैच को लेकर जाते थे, लेकिन अब मुझे नहीं लगता यहाँ पर इतना आसान बनाने देंगे। यहाँ से प्रतीक खास करके देखिए टीम के साथ जुड़े हैं, स्वागत है। और इतना आसान नहीं रहेगा यहाँ से। मन में देखिए बात करेंगे यहाँ से 11 से कुंडवाल टीम के लिए, जहां पर 3 विकेट गवा चुके हैं, लेकिन अभी भी देखिए मुकाबला बहुत कुछ बैलेंस है। 28 की जरूरत है। समीर भी देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से अच्छा फील्डर से। बैटिंग में देखिए वो भी थोड़ा सा सस्ते में आउट हो गए, शून्य पर आउट हो गए, लेकिन अब जान डालना चाहेंगे फील्डिंग और गेंदबाजी से। अब गेंदबाजी में देखिए आते हुए यहाँ पर सुजल घरत देखिए यहाँ पर तीसरा ओवर गेंदबाजी करेंगे। यहाँ से कहते ना सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत होती है।
और जो अगला मैच होगा देखिए, हमारे महाराष्ट्र पुलिस हमेशा एक्शन में रहते हैं, देश के सेवा के लिए रहते हैं। तो उसी तरह से यहाँ पर अगर आपको सक्सेस पाना है तो एक्शन की जरूरत है यहाँ पर। लेकिन देखते हैं एक्शन के ऊपर बैटर का क्या रहेगा रिएक्शन। 18-28 सब बहुत देखिए ऑफ के बाहर आ गए थे, यहाँ से मुश्किल बन रहा है अब। ऑन साइड पर देखिए हम कह सकते हैं दीवार खड़ा किए हैं। बहुत ठंडे यहाँ पर निश्चित रूप से पहाड़ी के करीब है। थोड़ा सा सही बताए प्रसन्न दादा, 2 दिन से थोड़ी सी ठंड है, थोड़ा सा बड़ा बढ़ना भी चाहिए। इतना जल्दी गर्मी आ जाएगा तो और परेशान। ठंडी को कंट्रोल कर सकते हो, गर्मी को कंट्रोल करना कठिन रहता है बगैर एसी से। और बहुत बढ़िया लेन खेल देखिए, यहाँ से एक ही यहाँ से कम खेलना होगा भाई। यहाँ से कहती ना, हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए, क्योंकि घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है। 16 गेंद अब 28 की जरूरत है। एक एक गेंद देखिए आपको सवाल पूछेगी, जवाब ढूंढना होगा, जवाब ढूंढना होगा भाई। 15 गेंद 28 की जरूरत है। यहाँ से लगातार 3 गेंद पर कोई रन नहीं। यहाँ पर मत सोचो जिंदगी बोझ है, क्योंकि समस्या हर रोज है। यहाँ पर हर गेंद में समस्या बनेगा, कभी बैटर तो कभी गेंदबाज और कभी फील्डर। देखिए यहाँ से समस्या का हल ढूंढना पड़ेगा। क्या बल्ले को छू कर गया था, देखते हैं। हाँ ये देखिए अंपायर बताते हुए पर विशाल पाटिल से देखिए बात करेंगे, मिस्टर से माइन मैसेज देखिए बात करेंगे, जहाँ पर राजकुमार रॉय देखिए बात करेंगे, जानवी कपूर बेलापुर शिबिर देखिए उस स्टेडियम पर देखिए उस फिल्म का शूटिंग किया गया था, उस समय विशाल पाटिल सर अंपायरिंग में थे। यहाँ से बहुत बढ़िया देखिए अंपायरिंग का बहुत कुछ देखिए, क्रिकेट का रूल नियम है। कुछ समय पहले हम बैठे थे, चर्चा हो रहा था, जिक्र हो रहा था, क्रिकेट का लो पता होना जरूरी। यहाँ पर 1 रन आया, यहाँ पर 14 गेंद अब 27 की जरूरत है। यहाँ से सिंगल डबल से काम तो चलेगा, लेकिन बातें नहीं बनेगी भाई। यहाँ से और गेंद बल्ले पर नहीं आ रही है, या बल्ला गेंद पर नहीं आ रही है। यहाँ पर क्या अभ्यास की कमी है या अनुभव की कमी है यहाँ से, क्योंकि बात करेंगे ना यहाँ से सानी का ट्रांसपोर्ट से न्यू यंगस्टर वर्ल्ड टीम है, इनके पास अनुभव बहुत है, लगातार ये क्रिकेट खेलते आ रहे हैं। अभी बात करेंगे जतिन गुंजली सरपंच ट्रॉफी देखिए उस साइड में नंबर लेकर आए, ट्रॉफी लेकर आए, जहां से समीर ठाकुर की बात करेंगे, जहां पर निराश बेस्ट सरपंच ट्रॉफी में बने थे उस साइड में। लेकिन अब देखिए बात करेंगे उज्जवल, देखिए अपने उज्जवल गरत अपने गेंदबाज देखिए उजाला लेकर आते हुए। सुजल थे गेंदबाज, लेकिन उज्जवल की अपने टीम के लिए 12 गेंद अब 26 की जरूरत है, केवल 2 रनों का उभर रहा है यहाँ से। चलिए घनश्याम थोड़ा सा टीम मीटिंग कम कीजिए, हर पर में थोड़ा सा टीम मीटिंग जो चल रहा है ये थोड़ा सा कम कीजिए। समझ सकते हैं चर्चा होना जरूरी है, लेकिन समय कहीं ज्यादा भी नहीं खर्चा होना चाहिए। हमारे देखिए महाराष्ट्र पनवेल देखिए क्राइम ब्रांच टीम तैयार है, उसके साथ महाराष्ट्र पुलिस है पनवेल के देखिए हमारे यहाँ पर टीम तैयार है। अहम समय निकाल कर देखिए यहाँ उपस्थित उन्होंने दिखा एक 100 मैच के लिए, एग्जीबिशन मैच के लिए, तो ज्यादा समय मत लीजिए, तुरंत उन्हें इसके बाद मैच खेलना है। टॉस के लिए आ जाइए दोनों कप्तान से, क्राइम ब्रांच के कप्तान और उसके साथ है पनवेल महाराष्ट्र पुलिस के कप्तान, दोनों के बीच में टॉस किया जाएगा। टॉस के लिए गुजारिश करना चाहेंगे उद्योजक देखिए सुनील दादा भुईर, और जिनके शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा। चलिए दोनों टीम को देखिए ड्रेस कोड बहुत बढ़िया दिया गया है, कंपलसरी ड्रेस कोड देखिए सुनील सेठ भुईर देखिए जिनके शुभ हाथों से टॉस किया जाएगा। तो चलिए बात करेंगे यहाँ से टॉस कौन जीते यहाँ से, क्राइम 11 देखिए बात करेंगे टॉस जीते हैं। और बैटिंग दादा, हाँ बैटिंग डिसाइड टू फर्स्ट बैट, क्योंकि अटैक करना ये हमेशा पसंद करते हैं चाहे मैदान के अंदर या मैदान के बाहर हो। और पनवेल पुलिस देखिए आपको फील्डिंग के लिए जाना होगा। टॉस जीते देखिए और बहुत बढ़िया देखिए
चलिए बात करेंगे पर से हमारे देखिए दोनों पनवेल पुलिस है, एक क्राइम टीम और दूसरा देखिए बात करेंगे पुलिस है। टॉस जीत कर देखिए बात करेंगे क्राइम पुलिस ने देखिए बात करेंगे बैटिंग चुने, लेकिन उससे पहले देखते हैं यहाँ से ये मैच देखिए थोड़ा सा फंस चुका है भाई। यहाँ से निराश करेंगे, गेंदबाजों ने अच्छी काम की थी, खास करके संजय वास्कर देखिए क्या कमाल का स्पेल था उनका। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे अंकित कातकरी भी देखिए अच्छी गेंदबाजी की थी और समाधान कातकरी देखिए सबसे जो उनके अहम खिलाड़ी थे, 2 रन 4 सफलता, लेकिन बल्लेबाजी में बहुत जरूरत था उनकी बल्लेबाजी। और दिक्कत बन रहा है देखिए यहाँ से, कहते ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया, एक एक बिंदी गेंद उड़ा देगी निंदी। यहाँ से रख भरोसा खुद ही पर, क्यों ढूंढते हो परिस्ते, थोड़ा सा भरोसा खुद पर दिखाना होगा। 8 गेंद 25 की जरूरत है, कम से कम ये 2 गेंद, छोटा गेंद था हो किया यहाँ से, लेकिन फील्डर ने देखिए ज्यादा कुछ जोखिम नहीं लिया, सोचे जाता है तो 1 रन जाने दीजिए, लेकिन ज्यादा कुछ मौका नहीं देंगे यहाँ से। और जो सानी का ट्रांसपोर्ट न्यू यंगस्टर वर्ल्ड टीम है, इस टीम को अगर इतनी बड़ा इस मैच में मौका मिला है, मुझे लगता है आगे जाकर ये मुश्किल बनाएंगे, आगे जाकर बहुत कठिन बनाएंगे। 7 गेंद अब 24 की जरूरत है। और एक बढ़िया गेंद, मुश्किल बनती हुई यहाँ पर 6 गेंद 24। छह गेंद देखिए 24 की जरूरत है। 7 चेंडू 24 धावाची गरज आहे। टार्गेट बघा 39 चा टार्गेट होता, एकदम चे लो स्कोर होता। काय गोलंदाजी काय कमबैक है, ये बात करेंगे ना यहाँ से सानी का ट्रांसपोर्ट न्यू यंगस्टर्स वर्ल्ड टीम की ये खासियत, ये उनकी पहचान है। इस सीजन में देखिए बात करेंगे सबसे घातक फॉर्म से गुजर रहे हैं, लेकिन अच्छी गेंदबाजी देखिए यहाँ से कुंडवाल टीम ने भी दिखाए थे। मन में देखिए बात करेंगे इलेवन कुंडवाल टीम में इस वक्त देखिए हमारे वीआईपी डैश में हम देख सकते हैं चंद्रशेखर पाटिल साहब देखिए बात करेंगे, ब्रह्मादेव ठाकुर साहब लीजिए और कंकेश्वर पाटिल साहब लीजिए, तीनों हमारे मान्यवर अतिथि इस वक्त मौजूद हैं। बहुत बहुत स्वागत है। अच्छा अद्भुत मेहनत लेते हुए देखिए हमारा प्रशांत दादा जीते गए। देखिए प्रशांत मतलब एकदम शांत है। प्रशांत कामले भी देखिए बात करेंगे कहीं यहाँ से हमने जिक्र किया था पूरा लिस्ट पूरी उनके मैनेजमेंट का, और जैसे जैसे वक्त समय मिलेगा फिर से हम उनकी पूरी मैनेजमेंट का जिक्र करेंगे। यहाँ से 6 गेंद 24 की जरूरत है। हाँ ये चलिए भाई, जरूरत था यहाँ से, कहती ना जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम, झलक 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 दिखला जा चरण। डीजे थोड़ा सा पर रुकना चाहिए। यहाँ पर देखिए डबल एंगल से मैच को दिखाया जा रहे हैं। आप मैच ऑन करिए कि ना कभी भी मिले या ना मिले वहाँ पे चाहेंगे डीजे थोड़ा मैच जितना जल्दी होगा क्योंकि एक्स्ट्रा मुकाबला खेला जाएगा। ठंड काफी बढ़ रही है, जब क्राउड यहाँ से भाग जाएंगे तो फिर मजा क्या आएगा। 5 गेंद 18 की जरूरत है। यहाँ से कई अतिथि प्रमुख पाहुणे देखिए यहाँ पर उपस्थित हैं जिनका जिक्र करेंगे। जाना कालू देखिए बात करेंगे, गोपरकर साहब देखिए और रवि जीतेकर साहब लीजिए, स्वप्निल पाटिल साहब लीजिए, सभी का स्वागत है। पर 5 गेंद 18 की जरूरत है। यहाँ से जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूर है सनम, और इस छक्के ने देखिए मैच को खोला। यहाँ पर समीर के ऊपर वार रहा, और जिस समीर नाइक ने देखिए बात करेंगे, समीर नाइक ने देखिए सुनने पर आउट है। पहला गेंद के ऊपर छक्का, प्रशांत दादा कहा जाता है ना लोकल ट्रेन पर धक्का खाना और पहली गेंद पर छक्का खाना, और उतना देखिए पावरफुल हिट था। और छक्का लगाने वाले बैटर की बात करेंगे तो यहाँ पर संदीप मात्र देखिए बहुत समय लिए थे। यहाँ पर 5 डाउन गेंद खेले थे। यहाँ पर 7 गेंद में केवल 2 रन बनाए थे, लेकिन 8वां गेंद के ऊपर आया था उनका वार। अब देखते हैं उस वार के ऊपर क्या होगा, पलटवार। कहते ना जब खंजर में जंग लग जाते तो हम खंजर बदल देते हैं। तो देखते हैं यहाँ पर जहां पर संदीप के दिमाग में दबाव आने के साथ साथ
क्या यहाँ पर मंजर बदल देंगे? अगला मैच देखिए वेट इंतजार, लेकिन उससे पहले देखिए यहाँ पर 5 गेंद 18 की जरूरत है। यहाँ से हाई वोल्टेज ड्रामा, यहाँ पर एक छक्के ने देखिए मैच में सनसनी मचाई। यहाँ से फिर से एक बार दूर 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 देखिए यहाँ से डर डर कहीं ना कहीं यहाँ पर समीर नाइक के ऊपर। यहाँ क्या बैटर बनेंगे यहाँ पर खलनायक है? अभी समीकरण की बात कर लेंगे तो यहाँ से 5 गेंद 17 की जरूरत है। क्या मुकाबला चलता हुआ यहाँ से? खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। यहाँ से देखते हैं 5 गेंद 17 की जरूरत है। एकाक छक्का आया, फिर कहूंगा मैच झुकेगा यहाँ पर पूरी तरह से कुंडवाल की तरफ। यहाँ से अगर यहाँ से एकाक डॉट विकेट आई, फिर से दबाव बनेगी यहाँ पर, कुंडवाल टीम से दूर जाएगी मैच। देखते हैं समीर नायक के ऊपर जब जब भरोसा दिया गया है, भरोसे पे खड़े उतरे और यही बात बताई। यहाँ से एकदम से देखें लेन गेंद था यहाँ से, और सबसे अच्छी गेंद ये रहती है भाई, लेन ढूंढ लीजिए नहीं तो गुल लेन ढूंढ लीजिए भाई यहाँ से, क्योंकि उछाल रही थी गेंद में आपको ज्यादा मुश्किल नहीं रहती। यहाँ पर दबाव खेले यहाँ पर संदीप मात्रे देखिए डॉट गेंद खेलने के साथ साथ 4 गेंद 17, कहते ना घायल शेर की सांसें उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक रहती है। तो देखते हैं ये डॉट गेंद खेलने के साथ साथ और कितना भयानक बनेंगे या समीर नाइक जिस तरह से अभी पिछली गेंद पर उन्हें पाने हैं, क्या बांध कर रख पाएंगे? यहाँ से बहुत अहम गेंद रहेगा यहाँ से ये गेंद, और ये चलिए हुक करना चाहते थे यहाँ पर एपट बॉल लाजवाब रहे। यहाँ से अगर शॉर्ट लेग के फिरदर से निकलता सुजल गलत थे भाई यहाँ से, तो गेंद चौके के लिए जा सकता था। यहाँ पर ये मुश्किल बनाएगा, हुक करना चाहते थे देखिए यहाँ पर लिटिंग एच लिया था यहाँ से, और सुजल गलत देखिए बहुत अच्छा देखिए गेंद घुमा वहां पर, खबर अच्छा के 3 गेंद 17 की जरूरत है। आप कंपलसरी देखिए जो रन है ना, आपको कंपलसरी यहाँ पर छक्का लेकर आना पड़ेगा, नहीं तो गेंद से बहुत दूर रह जाएंगे। यहाँ से एक गेंद हाई वोल्टेज है दोनों के लिए, ओ लपेटा है सपेटा है, लेकिन एक रनों से समीर नाइक ने यहाँ से बता दिए कि उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं, और दबाव में जो बेहतर क्रिकेट खेल जाए उसे नाइक नहीं खलनायक यानी समीर नाइक कहते हैं। 2 गेंद 16, जहां पर 8 ढूंढना बड़ा कठिन है भाई यहाँ से हर गेंद के ऊपर, लेकिन मैच आया था पहली गेंद के ऊपर छक्का आया था, लेकिन इसलिए तो कहा जाता है भाई कि बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता, एकाक चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता भाई, हिटमैन बनने के लिए हिटमैन इनिंग्स खेलना पड़ता है। यहाँ से 2 गेंद अब 16 की जरूरत है। यहाँ से अब देखिए चौका आता हुआ यहाँ से, लेकिन देर बहुत हो चुकी है, यहाँ पर वक्त बहुत जा चुका है। यहाँ से 5 ओवर का मैच जहाँ 39 बनाना था, यहाँ से मैं कहूंगा गेंदबाज की तरफ तो गलती नहीं देना चाहूंगा, यहाँ बल्लेबाज की तरफ गलती देना चाहूंगा। मन में 11 से कुंडवाल टीम है।